तसंच आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक हबप झगडे महाराज यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। त्यांनी जसं सांगितलं, काही महिन्यांपूर्वी ते स्वतः नाहीतर त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून अजितदादांपर्यंत ते पोचले। अजितदादांशी चर्चा झाली, अजितदादांना विनंती केली की आपल्याला या कार्यक्रमाला यावं लागेल। जे मला इथं असणाऱ्या लोकांनी सांगितलं, दादांनी शब्द दिला होता, कुठल्या तरी एका दिवशी मी येणार म्हणजे येणार। पण आज दादा आपल्यात नाही, पण दादा येणार होते हे ध्यानात ठेवून। व तसंच दादा एक लोकनेते होते आणि त्यामुळे आपण जर बघितलं असेल, भगवंताबरोबर इथं अजितदादांचा सुद्धा फोटो ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त सुद्धा या कार्यक्रमाचं इथं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं। पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून मी झगडे महाराजांचं इथं ऋण व्यक्त करतो की आपण स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम इथं ठेवला। कारण का पवार परिवाराचं हे म्हणणं आहे की आज जो आपला महाराष्ट्र एक संघ आहे, तो जर कोणामुळे असेल तो फक्त वारकरी संप्रदायामुळे आहे आणि संतांच्या विचारांमुळे। त्यामुळे इथं सुद्धा आपण विविध गावातून या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेला आहात। मला असं कळतं की 7-7:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल, पण तरी सुद्धा अध्यात्माचं ज्ञान मिळावं, अध्यात्म आपल्याला समजावं, अध्यात्माच्या माध्यमातून संतांचे विचार हे आपल्याला आत्मसात करता यावे, म्हणून 1 तास आधीच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात। जेव्हा एखादा व्यक्ती चांगला कार्यक्रम घेत असतो, प्रामाणिकपणे एखादा कार्यक्रम घेत असतो, तेव्हा सामान्य लोकांचा प्रतिसाद हा मिळतच असतो। आणि हबप झगडे महाराज यांचं कार्य हे आपल्याला माहितीच असावं, खूप मोठं आहे। या परिसरामधले लोक त्यांना ओळखतातच, पण फक्त याच परिसरातले लोक ओळखतात असं समजून चालणार नाही। पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारे जे कोणी मान्यवर आहेत, जे कोणी विठोबारायांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात, त्या सर्वच लोकांना झगडे महाराजांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी तिथं माहिती आहे। त्याच्याचबरोबर त्यांनी आपल्या या पवित्र भागातून, सासवड या शहरातून, आपल्या शिरोमणी संत श्री सावता महाराज यांच्या समाधीपर्यंत एक वारी सुरू केली। खरं तर अशी कधी वारी आम्ही ऐकली नव्हती, पण कुठं ना कुठं तरी आपल्याला प्रयत्न करावा लागतो, विचार करावा लागतो, मांडावा लागतो, त्याच्यावर एक चर्चा व्हावी लागते। ती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी झाली असेल, असं आपल्याला करता येईल का, जाता येईल का? पण एखादा चांगला विचार जर कोणी मांडला असेल तर त्याला समाज आणि लोक हे पाठिंबा देतात। म्हणून सातत्याने गेले 8 वर्ष ही वारी आपल्या पवित्र आरण ठिकाणापर्यंत इथं सुरू आहे। बरेच सामाजिक आणि आध्यात्मिक कामं त्यांच्या माध्यमातून इथं होत असतात। त्यांना हबप परांदे महाराज असतील व इतरही सर्व मान्यवर हे मदत करत असतात। खरं तर यादी मोठी आहे की अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे या कार्याला इथं नक्कीच त्या ठिकाणी मदत करत असतात। जसं महाराजांनी सांगितलं तसं दत्त महाराज इथं विश्रांतीसाठी येत होते असं सांगितलं जातं। आणि महत्त्वाचं काय, सांगितलं गेलं तरी लोकांच्या मनामध्ये काय, लोक एखाद्या मंदिरामध्ये आल्यानंतर लोक ज्या पद्धतीने सकारात्मक विचार करतात, म्हणून त्या मंदिराची ताकद ही वाढत जाते। आणि अनेक वर्षांपासून इथं लोक येत असल्यामुळे आणि चांगल्या विचाराने इथं दर्शन घेत असल्यामुळे, देवासमोर नतमस्तक होत असल्यामुळे या भूमीची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। ज्ञानोबांच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे, इथं पवित्र त्यांच्या ज्या पादुका येतात त्यांचं स्नान या पवित्र नदीमध्ये तिथं केलं जातं। मी सुद्धा अनेक वेळा इथं आलोय, दर्शन घेतलेलं आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायाची ताकद ही फार मोठी आहे। तुम्ही जग बघा, तुम्ही कितीही मोठे व्यावसायिक व्हा, तुम्ही राजकारणामध्ये कितीही मोठं व्हा, पण पुढे जर जायचं असेल तर वारकरी संप्रदायाचा विचारच मनामध्ये ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल।
कारण सर्व संतांनी आपल्याला काय सांगितलंय, एक राहा, एकत्रित राहा, कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी तुम्ही मनात ठेवू नका. वारीला तुम्ही जेव्हा जाता तुम्हालाही माहीत नसतं आजूबाजूला कोण उभं आहे, कोण कुठल्या जिल्ह्यातलं, कोण कुठल्या तालुक्यातलं आहे. आपण त्यांना फक्त माऊली म्हणतो आणि चला आता आपल्याला पंढरपूरला तिथं जायचं. न जात बघतो, न धर्म बघतो, कोण कोणाकडे किती पैसा आहे, कोण किती श्रीमंत आहे, महिला पुरुष असा प्रकारचा कुठलाही भेदभाव ठेवला जात नाही. जसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा महारोग त्या ठिकाणी आला होता तेव्हा तुम्ही जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, फक्त लोकांना आपल्याला मदत करायची माणुसकी तुम्ही तिथं बघितली. आणि आज खऱ्या अर्थाने माणुसकी बघण्याची जरूरत आहे. आम्ही जेव्हा म्हणतो वारकरी संप्रदायाचा पगडा आमच्यावर आहे, त्याचा अर्थ काय की आम्ही जेव्हा राजकारणामध्ये काम करतो, आम्ही समाजकारणामध्ये काम करतो, तेव्हा जेव्हा लोकांकडे बघत असतो, समजा शेतकऱ्याची एखादी अडचण असेल तर त्यांच्याकडे आम्ही शेतकरी म्हणून बघतो. शेतकऱ्याला जर एखादी अडचण असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल तर कांदा उत्पादक शेतकरी या समाजाचा, त्या जातीचा, त्या धर्माचा नसतो. कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, जो कुठला आमचा शेतकरी, मजूर आहे, आमच्या महिला आहे, तर हे एकाच विचाराचे असतात. म्हणजे त्यांना मदत करणं हे आमच्यासाठी सोपं होतं. समजा आपण जातीभेद धर्मभेदामध्ये अडकून बसलो तर राजकारणी उद्या जाऊन शेतकऱ्याचे विषय सोडवणार नाही. उद्या आमच्या महिलांवर जे काही अत्याचार मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी होतात ते तिथं सोडवले जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांकडे बघत असताना माणुसकीच्या अंगाने तिथं बघणं हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली एक गोष्ट काय जी शिरोमणी सावता महाराजांनी आपल्याला सांगितली, कर्म करत जावं, काम करत जावं. शेतकरी असेल तर शेती चांगली करा, राजकारणी असेल तर प्रामाणिकपणे राजकारण तिथं करा, एखादी गृहिणी असेल घरातलं काम तुम्ही प्रामाणिकपणा करा, एखादा विद्यार्थी असेल तर अभ्यास प्रामाणिकपणे करा. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणा आपल्या मनामध्ये ठेवला तर देव आपोआप तुमच्यापर्यंत येत असतो, तुम्हाला यश हे मिळत असतं. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही काम करतो, तुम्ही त्या ठिकाणी काम करत असता. आज इथं मला बोलवलं त्यासाठी मी मनापासून महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दादांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम इथं घेतला जातोय, मला एक सेवा म्हणून, कारण का शेवटी सेवा आपल्याला करावी लागते. महाराजांना मला सांगायला आवडेल की तुम्ही पालखी घेऊन पवित्र अरणला जात असता. माझे वडील खूप वर्षांपासून अरणला जात आलेले आहेत. आपले महाराज वसेकर महाराज तुम्हाला माहीत असतील, त्यांना अनेक वर्षांपासून म्हणजे मी राजकारणात येण्या अगोदरपासून त्यांना तिथं ओळखतो, भेटतो, चर्चा करत आलेलो आहे. माझे वडील त्यांना भेटत आलेले आहेत आणि त्यांचा प्रामाणिकपणा मी बघितलेला आहे. म्हणजे गाडी नव्हती, काही नव्हतं, तरी फक्त संत श्री सावता महाराजांचा विचार लोकांपर्यंत जावा त्यासाठी एसटीला जायचे, बस स्टॉपवर राहायचे, असा प्रामाणिकपणा त्या व्यक्तीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये आणि या सर्व धार्मिक लोकांमध्ये आहे आणि आध्यात्मिक लोकांमुळे आहे. त्यामुळेच विचार तिथं जातात. त्यामुळे त्यावेळेस त्यांनी आम्हाला विनंती केली होती की आपल्याला इथं येणारे जे लोक आहेत, आपल्याला कुठेही काही उपकार नको, मदत नको, पण इथं असणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था नाही. जेव्हा सत्ता होती तेव्हा मी प्रयत्न केले, पण तिथं जागेची अडचण होती. मग जागेची अडचण असल्यामुळे मी वसेकर महाराजांना सांगितलं, महाराज इथं जागा नाही. पण वसेकर महाराज म्हणले की संत श्री सावता महाराजांसाठी काय, पण त्यांनी त्यांची जागा दिली. आणि मग त्या जागेमध्ये सेवा म्हणून कर्जत जामखेडकरांच्या वतीने मी असेल, पवार परिवार असेल, कर्जत जामखेडचे प्रत्येक व्यक्ती असेल, 1-1 रुपया तिथं गोळा केला गेला आणि 4 कोटी रुपयाचं तिथं मोठं भव्य असं एक चांगलं असं सभामंडप आणि राहण्याची व्यवस्था तिथं निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाराजांना मी विनंती करतो, परत एकदा मला सेवा करण्याची संधी द्या. आणि दादांच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथं होतोय, त्यामुळे मी जी सेवा इथं सांगेल ती सेवा मात्र तुम्ही स्वीकारावी. आपल्या या पालखीमध्ये जात असताना आपल्या ज्या पवित्र पादुका असतात त्या पवित्र पादुका ज्या पाटावर ठेवतात, तिथं मला 2 किलो चांदीचं ताट अजितदादांच्या नावाने देण्याची संधी तिथं द्यावी. फक्त विनंती एवढीच आहे की तो जो काय पाठ असेल तो मात्र आपल्या पवित्र पालखीमध्ये तिथं ठेवावा आणि आरण पवित्र ठिकाणी आरणपर्यंत जाऊस तर आणि सातत्याने तो त्या ठिकाणी तसाच असावा. कधी कुणी काय दिलं आणि उद्या जाऊन आम्हाला सांगाल ते आम्ही तिथं करू, असंच तिथं या ठिकाणी सांगतो. दादांचं प्रेम लोकांवर होतं, सामान्य लोकांवर होतं, लोकनेता तिथं होता. या भागामध्ये सुद्धा विकास चांगला व्हावा यासाठी दादांनी प्रयत्न केले. पलीकडच्या बाजूने सुद्धा घाट चांगला असावा यासाठी 70 कोटी रुपये दादांनी तिथे दिले. दादा आज नसले तरी आपल्यात आहे. मला बरेच जण म्हणतात की दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्ही एवढं का बोलता. मी एवढंच सांगतो की संतांनी आपल्याला सांगितलं जिथं अन्याय झाला असेल तिथं आपण बोललं पाहिजे. समजा दादांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका असेल तर शंकेचं निरसन होणं फार महत्त्वाचं आहे. समजा शंका असताना सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही घाबरून घरी जर बसलो असतो
दरवाजा लावून जर बसलो असतो आणि उद्या जर आम्ही तुमच्यात आलो असतो, एखाद्या महिलेवर अन्याय झाला, शेतकऱ्यावर, युवांवर अन्याय झाला आणि ती व्यक्ती जी माझं काही घेणं देणं नाही, नातं नाही, अशी व्यक्ती जर उद्या माझ्याकडे आली असती तर मी त्याला खरंच मदत केली असती का? कारण का त्याच्यात मला मनामध्ये आलं असतं, मी काकासाठीच लढलो नाही तर गरिबासाठी, सामान्य लोकांसाठी कसं लढणार? म्हणून त्या दृष्टिकोनातून उद्या लोकांना सेवा मला देता यावी यासाठी माझ्या काकांसाठी मी असेल, पवार परिवारातून सुनित्रा काकी असतील, सर्वच लोक, साहेब असतील, सगळेच प्रामाणिकपणे तिथं लढतायत. त्यामुळे जिथं कुठं अन्याय होतो तिथं कृपा करून आपण शांत बसलं नाही पाहिजे, तिथं आपण लढलं पाहिजे. आणि जिथं जिथं भेदभाव होतो तिथं मात्र आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा भेदभावाचा संप्रदाय नसून हा एकतेचा संप्रदाय आहे. इथं सर्व समाजाचे लोक येतात. त्यामुळे काही लोक जर याच्यात येऊन काही वेगळं दिशा देण्याचा प्रयत्न तिथं करत असतील, कृपा करून त्यांना सांगा, आमच्या ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, आमच्या संत श्री सावता महाराज असतील, यांनी जो दिलेला विचार आहे तोच आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार. आणि तसंच काम मी सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना करणार. ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, सेवा दिली, त्यांचे मी मनापासून आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम जो घेतला जातो तो कार्यक्रम सुंदर आहेच, अनेक वर्षांपासून घेतला जातो. आणि एवढा मोठा खर्च करणं तसं सोपं नाही, त्याला एक धाडस लागतं. पण धाडस जर चांगल्या विषयी नाही तर चांगल्या विचाराने जर केलं जातं तर लोक मदत करत असतात. त्यामुळे लोकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथं मदत ही केलेली आहे. आणि जगडे महाराजांनी हा जो उपक्रम इथं सुरू केलेला आहे, हा जो धार्मिक कार्यक्रम सुरू केलेला आहे, हा जो धार्मिक विचाराची बैठक इथं जी सुरू केलेली आहे, त्याला नक्कीच उद्या जाऊन अजून मोठ्या प्रमाणात यश आल्याशिवाय राहणार नाही. सुंदर असं कार्य या भूमीमध्ये इथं केलं जातं. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. उद्या जाऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही कधीही काही सांगा, जे मला जमेल ते मी प्रामाणिकपणे करेल असा शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. रामकृष्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.